रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज, त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज ज्यांची या देशामध्ये, या राज्यामध्ये आगळ्या वेगळ्या पद्धतीनं आज त्यांची जयंती साजरी होत आहे. आज 12 नंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराचा जय जयकार होईल. आज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं आमचे दिवंगत नेते किशोरभाऊ तपासे यांच्या कल्पनेतून ही जय भीम फेस्टिवलची प्रेरणा आम्हा सर्वांना देण्यात आली. भाऊंची एक कल्पना होती की प्रत्येक माणूस आपल्या संघटनेत आपल्या जाती धर्माचं काम करत असतो आणि तो वर्षभर तसाच पिंजत राहिलेला असतो, परंतु आपण एक अशी कल्पना मांडलेली की 11 तारखेपासून 13 तारखेच्या रात्री 12 वाजेपर्यंतचे उत्सव हे लोकांपर्यंत पोचवूया. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजनांसाठी काम केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शाहू महाराजांनी सहकार्य केलं. शिक्षणासाठी फार मोठं योगदान शाहू महाराजांचं आहे. आणि त्याच बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीसाठी आज या साताऱ्यामध्ये, सातारा नगरीत आमच्या छत्रपती वंशातले, आपल्या ह्या महाराष्ट्राचे आदरणीय नेते, सर्वांचे लाडके छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विचारातून आम्ही आज या जय भीम फेस्टिवलचं गेले 17 वर्षापासून काम सुरू ठेवलेलं आहे. मित्रांनो, मी अनेक काळापासून काम करतो. खासदार ही गोष्ट वेगळीच आहे, पण उदयनराजेंचं जे काम आहे, मी जसा पाहतो, ज्या वेळेला राजे बाहेर येतात शेकडो लोकांची गर्दी असती. त्यांनीही कधी कुठं जात धर्म वगैरे इतर कार्यकर्त्यांना कधी कुणी विचारलं नाही. हा सर्व बहुजनांचा लाडका नेता म्हणून या साताऱ्यात आणि या अख्ख्या महाराष्ट्रावर तुम्ही त्यांचं टी व्हीवर बी बघत असाल तर राजे हे राजेच आहेत. राजेंची तुलना कुठल्याही खासदारामध्ये किंवा कुठल्या नेत्यामध्ये दिसून येणार नाही. कारण उदयनराजे ते तळागाळापासून सामान्य कार्यकर्त्याच्या खांद्यावर हात ठेवतात आणि बलाढ्य नेत्याच्या बरोबर बी असतात. उदयनराजे हे खऱ्या अर्थानं या शाहू महाराजांनंतर जर बहुजनांना कुणी जर साथ देत असेल तर उदयनराजे ते काम चांगल्या पद्धतीनं स्वीकारतात. मित्रांनो, त्याचबरोबर आज ह्या भीम फेस्टिवलच्या कार्यक्रमासाठी आज आम्ही शेवटच्या दिवशी 17 वर्ष या कार्यक्रमाला उदयनराजेंची हजेरी असते. कितीही ते कामात असतील, कुठल्याही कार्यक्रमात असतील, तरी ते जाता जाता का होईना 10 मिनटं आम्हाला देतात आणि ते येऊन गेले की आम्हाला हा जय भीम फेस्टिवल साजरा झाला असं वाटतं. कारण या साताऱ्यामध्ये हक्कानं काम करून घेण्यासारखा जर नेता कोण असेल तो ते उदयनराजे आहे. कुणीही जावं उदयनराजेंकडे काय सांगावं, उदयनराजे लगेच काम करतात. त्याचं काय बघत बसत नाही. रस्त्यानं गाडीत कुणी उदयनराजेंना हात केला तरी ते 2 मिनटं थांबतात आणि बोलतात. असा हा सर्वांचा लाडका नेता आहे. आज आमच्या या जय भीम फेस्टिवलच्या आज 13 तारीख आहे. त्यांचं आता त्यांनी आज या ठिकाणी हजेरी लावून निघाल्यानंतर इथं जल्लोष साजरा होणार आहे. त्यांच्याबरोबर ह्या जय भीम फेस्टिवलला आम्हाला मनोज दादा हे कराडवरून आले. आमच्या ताई महेश दादा तर आमच्याबरोबर असतातच सारखे. आज ते काही कामानिमित्त बाहेर असतील तरी पण
त्यांनी ताईंना पाठवलेला आहे. मित्रांनो, खऱ्या अर्थानं तळागाळात काम करणारी ही लोक आहेत. ह्यांनी बहुजनांसाठी वेळ दिलेला आहे. इतरांना तर देतात, परंतु दीनदलितांचा कार्यक्रम आहे. डॉक्टर बाबासाहेबांच्या विषयावर आता उदयनराजेंनी कितीतरी महत्त्वाशीर बोललेले आहेत. हे इतकं माहिती कुठल्याही नेत्याकडं नसणार आहे. आज या ठिकाणी ही सर्व आले, आमचे सुनील तात्या आले, त्याचबरोबर आमचे सर्व ज्यांना पुरस्कार दिले हे सर्व आज या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या वतीनं मी आज या सर्वांचं जय भीम फेस्टिवलच्या वतीनं आभार मानतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय लहूजी. महाराष्ट्र फक्त एक शेवटचा फोटो, प्रेसवाले थांबलेत. या सगळ्या सत्कार मूर्तींच्या बरोबर एक प्रेस फोटो घ्यायचा. पटकन चला पुढे, पटकन चला पुढे.